मंडळी रामराम. मी से बापू हटकर आणि तुम्ही देख रहे ना बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल. खानदेश कथामालाना 5वा भागમાં आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे खानदेश आई जे नाव आहे आपण पहिला कथामालामध्ये हे नाव कसं पडेल. इतिहासकार संशोधक यसने ते नाव शोधे काढले. कान्हाना खानदेश हे डिटेल बोलेले मी पहिले किंवा खांडवन ना तो खांडदेश आणि खांडदेश ना खानदेश असं बी एक उत्पत्ती आहे. नाव नंदराजांनावर तो नंदुरबार आई बट मी तुमले पहिले मी सांगितले नंतर आपण डिटेल बी सांगू. पण आज इथलं सांगा की खानदेश म्हणजे कान्हाना देश द्वापार युगना काळ. आणि या खानदेशने जीवनदायिनी जी आहे ती तापी नदी. तापीनं खानदेशनं खूप मोठं घट्ट नातं आहे. तापी माय म्हणतात आपण तिला. कोणी तापी म्हणस, कोणी तप्ती म्हणस, कोणी तपेत म्हणस. ती तिनं आपलं नातं म्हणजे ती आपली माय. हाई माय आपला बाप परनी जनलेले खानदेशले पुराण काळमा ऋषक देश असं नाव होतं. या ऋषक देशना राजा होता ऋष्य. आणि या ऋष्य राजाना भांडोर पुत्र सौरण. सौरण पराक्रमी होता, सुंदर होता, सूर्यभक्त होता. ते तो एक रोज खानदेश वैन शिकार करता करता एक हरणना पाठलाग करत घोडावर बैतूल लगून जाईल. मुलतलाय तलाव आहे मोठा. त्या तलावना जोडे तो गया. ते तलावमा सुंदर पोरी अप्सरा आंगे दोरांच्या त्यासमोर पटासमा एक सुंदर पोर होती आणि ती होती तापी तप्ती. तिनं रूप दकेसन तो सवरण बोली गया एवढा होई गया. त्यांनी विचार करा ते लगीन करसो ते संगच करसो. आणि मनीसन त्याने तिले जायसन भेटणे विचार म्हणे तू कोण शे. ती सांगे म्हणे मी सूर्यकन्या तप्ती आहे म्हणे. मला तुझं सांगे लगीन करणं आहे म्हणे. ते म्हणे काय हरकत नाही पण मी म्हणा बापनी आज्ञानं बाहेर जात नाही. मन बापनी जर हा म्हणा ते मी तुझं सांगे लगीन करायला तयार आहे. विचार म्हण कोण आहे तुझा बाप. सूर्य. सूर्याने उपासना करी तप करा. सूर्य नारायण प्रसन्न हो घ्या त्याले. तर म्हणे काय पाहिजे तुले. ते म्हणे माले तुमने अंडेर तप्तीनं सांगितलं लगीन करणं आहे म्हणे. ठीक आहे म्हणे चांगला आहे तू बी माणूस. एक देशना राजपुत्र आहे ऋषक देशना. आणि मग तसं लगीन यावं आहे ना. पण हाई तापी मुलतलई मा कशी होणी. मुलतलई मध्य प्रदेशमा आहे आणि तडे 7 कुंड आहेत. त्या कुंडास माहिती ना उगम हाई उन्हे कशी आठे बैतूल जिल्हा माहिती मुलतलई. ती यानी पुराण कथा अशी आहे की पहिले अडे सूर्यानं खूप ताप आहे. पहिली गंगा मनीषांची आहे ती तापी आधी गंगा म्हणत असते. बठ्ठा नदीसना पहिली नदी पृथ्वीवरनी तापी. गंगा मग आंग धवानंतर मोक्ष भेटस. जमुनामा आचमन कर म्हणजे तोंडमा पाणी लिहिलं जमुनानं ते तुमले मोक्ष भेटस. नर्मदानं नुसतं दर्शन लिहिलं तरी तुमले मोक्ष भेटस. पण तापी न स्मरण कर तिनं काठवर बी नाही घ्या नुसती तिने याद करी स्मरण करी तरी तुमले मोक्ष भेटस. एवढं मोठं महात्म्य आहे तापीला. चुकीसन तापीमा जर माणूस ना हाड एखादं चालणं घे तर त्याले मोक्ष भेटेल स्वर्ग मार्ग.
तापी ही सूर्यकन्या आहे, यमराजनी ती बहीण आहे, त्यामुळे यमयातना बी होतीच नाही तापीना भक्तने. एवढं मोठं महात्म्य आहे तिनं. त्याआधी सगळीकडे सूर्याना तास होता, तप 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 येतो. बड़ी सृष्टी हैराण होई, झाडे सुकायत, प्राणी मरेत. तर त्यांना स्वर्गमा त्या टाइमले होती तापी, तिनं घामना एक थेंब मुलतलयमा पडना तलावमा, एक पाताळमा पडना, एक स्वर्गमा, तरी 3 नद्या उगम पावल्या. ते मुलतलयना कुंडामा जे तिनं घामना थेंब पडना, त्या कुंडाने तप्ती कुंड म्हणतोस. त्यामुळे ती वायर आहे. त्यांना बाजूले पापकुंड आहे. त्या पापकुंडमा आंग धावानंतर बडासनं पाप नष्ट होईल. तिसरं कुंड सूर्यकुंड आहे. सूर्याजवळ तापीले भेटाली यस तवय तो सूर्यकुंडमा आंघोळ करस आणि मग तिने भेटले. चौथं कुंड आहे ते धर्मकुंड आहे, यमराज. यमराज अहो तापीना मोठा भाव आहे. तो तापीले भेटायला असतोय, तो त्या कुंडामा अंग धुईसाने त्याला भेटायला जास्त. त्या कुंडाचं नाव धर्मकुंड आहे, यमकुंड आहे. 5वं कुंड आहे ते शनिकुंड आहे. शनी अहो तापीनाच भाव आहे. तो तडे अंग धोस आणि मग तिला भेटायला. 6वं कुंड नारद कुंड आहे. नारद मुनीना करता ते बनेल कुंड आहे. ती कथा पुढे सांगसो मी तुमले. आणि 7वं कुंड आहे नागाकुंड. नागा साधूसने शंकरजीनी तपश्चर्या करी सांगा की तापीले मन आमना करता एक कुंडामा ये तू आमले मोक्ष देवाले. मनुष्य शंकरजीना सांगावर एक 7 कुंडा तरी तयार होईल. 7वं कुंड. या 7 कुंडास माहीन उगम निघेसाने तापी वात खानदेश माहीस. ती तापीले लयनार सवरण त्यासन लगीन होईना आणि तो तिले लई सनी बाप होना आणि खानदेश समृद्ध होई गया तापीना काळ. सगळ्या तापीने ऐराणी भाषा बोलणार माणूस जडे जडे त्यांना डोक्यावर पडेल देवबानं पाणी तापी मायस. आत तथ जात नाही. आई नाशिक जिल्हा उत्तर भाग थोडासा खानदेश माहीन बाजूला तुट गया तरी पण तटे जे पाणी पडस ऐराणी भाषक प्रदेशमा ते लईसनी गिरणा नदी तापी मायस. केत्या पान समज पडत थाईन बियस. आणि इबाग मेळघाट अमरावतीमा तटे काही आपला खानदेशी बांधव ऐराणी भाषा. या ऐराणी भाषिक तडे कसा घ्या त्यांनी बी एक कथा आहे ती नंतर सांगतो तुम्हाला. मग त्या लोकेस ना ते पाणी लईसन पूर्णा नदी यस ते मुक्ताबाई चांगदेव तिरुचले तेसना मिलाप आणि मग तडे ती पुढे ते हाई तापी पवित्र नदी आहे. हिनं महात्म्य खूप मोठं आहे. मनीषान गंगाले ज्या टाइमले उतारी खाले ती नाही म्हणे यावान भागीरथी गंगा आहेत. मग तिने म्हणे कावर जात नाही तू. ते म्हणे तडे पहिले तापी आहे. तापीनं महात्म्य खूप मोठं आहे. तिनं महात्म्य राहावनंतर मी जावर माले कोण विचारी तडे. त्या टाइमले ती स्वर्गमा होती गंगा. जान्हवी नाव आहे ती. मग तिने दोस्तीन मैत्रीण जी जमुना आहे यमुना नदी ती म्हणे मी तिनं महात्म्य चोरलंय सुन करता. हा मग तू लई येऊन ये की मग मी येसो. मग यमुनाने काय करा काळी कपली गायनं रूपली आणि ती तापीनं महात्म्य चोराली म्हणे. तापी पूर्णाना जडे संगम आहे मुक्ताबाई चांगदेवले त्या संगमवरती कुदली पाणीमा महात्म्य चोराले. तापीना ध्यानमा येताच तिने तिला दाबी दिली तर गावडीनं रूप होतं ते काली कपिला
काळी कपिला गायनं ते रूप होतं तिला दाबी धरी तिने आणि हिना जीव गुदमराला लाग ती मरी जाऊ काय मनुष्यन शंकरजीनं धावा करा अतडीन वाहत वाहत ती जी झटापट चालणे ती भुसाळ लागून घेते भुसाळमा शंकरजीने तिले वडिसन बाहेर काढी कंडारीनं जोडी त्या जागानं नाव भूसावन पुराणमाय आणि आता त्यानं नाव भुसावल होई झालं मूळ त्यानं नाव आहे भूसावन आणि ती काळी कपिली गाय यमुनाले वाचाडी मनुष्याने यमुनाने तडे शंकरजीने पिंड स्थापन करी तो कपिलेश्वर त्यानंतर मग नारदनी सांगा की मी लयच म्हणे तिनं महात्मा चोरीचं नारद होना त्यांनी भक्तिभावमा तिनं भजन कीर्तन करा तिने प्रसन्न करा आणि तिनं महात्मे चोरी सण निघ्या तापिले संताप होना गंगा भी होती त्यानं सांगे नारद न सांगे शराब दी टाका त्याने नारद मुनीले तुले बरे पडते म्हणे महारोग होई जाय वही त्याला महारोग बटान सडी त्याला आणि तापे गंगाले तिने सांगा की तू चोरी करायला ती म्हणा महात्मे यानं फळ तुले भेटी तू मना वसमा मना भावबनकीमा वहू बनी सनीस वहू आई सासू वो भी म्हणजे कसे पण तुनी बायको गंगा आणि तुना वस पुढे वाढाव नाही म्हणे आणि एक रोज तुले मुलतला माई सनी म्हणे भेटले एक वर्ष माहिती तिने शरण गई ते बडव आहे ना ते तुमले महाभारतमा माहिती आहे गंगा आई शंतनूनी बायको आहे शंतनू कोण आहे तापीना पण म्हणतोय तापीने सर्वन यसना लग्नानंतर त्यासले जो पोऱ्या आहे ना तो कुरु खानदेश महिना आहे बरं का तो खानदेश अहो संसार जो होता ऋष्य देशमा होता म्हणजे खानदेशमा आणि अहो कुरु इथला पराक्रमी होता ते तो अख्खा भारत त्याने जिंका आणि त्या टाइमला भारतने राजधानी हस्तिनापूर होती आणि त्या हस्तिनापूरवर पुरु राजानं वंश होता पुरु तो पुरु वंश बाजूले करीसन कुरु वंश स्थापन करणारा कुरु हा तप्ती पुत्र आहे त्यांना वंशमा शंतनूना जन्म आहे ना शंतनूनं आणि गंगानं लगीन होईना म्हणजे या हिसाबतून ती तापीनी वंश आहे तापी सासू आहे गंगानी आणि तिना पोऱ्या भीष्म यांनी प्रतिज्ञा करी की आजन्म मी कुवारा राहू मनीसन गंगाना वस बुडी घ्या त्यांना पुढे तिना वंशच वाढणार तो सराप करावा घ्या नारद मुनींनी तप कर शरण घ्या तिले आणि मग तिने माफ कर दिलं आणि एक कुंड नवीन तयार कर दिलं त्या कुंडामा नारदने आंघोळ करी आणि त्या माहीत तो पवित्र होईसन बाहेर पडला ते नारद कुंड त्या 7 कुंडासमोर ते कुंड आहे ते अशी आई तपेत आपले जीवन दायिनी आई आपली माता आहे कुरुवंशनी निर्माता आहे हस्तिनापूर्ण गादीवर जो वंश चालना कौरव पांडवसना त्यांना पूर्वज कुरु हो आपला खानदेश ते आई तापीना काठवर मुलतलई पासून ते सुरत पर्यंत 164 पुराण काळना तीर्थ आहेत त्यामध्ये जास्ती शंकरजीना जे ते खानदेश महिना काही पवित्र तीर्थक्षेत्र मी तुम्हाला सांगा जशी ती खानदेशमा प्रवेश करस तापी पूर्ण न संगमस बरानपूर्ण पुढे तिथे मुक्ताबाई चांगदेव आहे तीर्थ चांगदेव तुम्हाला माहिती 14 वर्ष तपश्चर्या करेल त्याने 12 वर्षनी मुक्ताबाईनी दीक्षा दिली ते चांगदेव मुक्ताबाई चांगदेव तीर्थ पहिलं खानदेश त्यांना पुढे वाद गई भुसावल ते भुसावल तरी तो कपिलेश्वर महादेव त्यांना पुढे होऊन
मुळावतमा तापी पांजराना संगमवर कपिलेश्वर मंदिर आहे. सिद्धरामेश्वरने बसाडेले ती कथा मी तुमने नंतर सांगसू. ते एक कपिलेश्वर पवित्र मंदिर आहे. ते मंदिर नंतर आईल्या देवीने त्याचा जीर्णोद्धार करा. तडेन ती निघणे पुढे अक्कडचं नावनं गाव, तापी आणि बुराईना संगमवर, म्हणजे पूर्णा तापीना संगमवर मुक्ताबाई चांगदेव, गिरणा तापीना संगमवर रामेश्वर, त्यानंतर आपला मुळावतनं तुमचे सांग, त्यांना पुढे घ्या ते अक्कडसामा सिंदखेडा तालुकामा बुराई आणि तापीना संगमवर गहिनीनाथनं मंदिर आहे. गहिनीनाथ हाऊ निवृत्तीनाथना गुरु आणि निवृत्तीनाथना चेला ज्ञानेश्वर ज्ञानदेव माऊली त्यासनी ज्ञानेश्वरी लिखी. त्यांनी वारकरी पंथना संप्रदाय सुरू करा. त्यांना गुरुना गुरु गहिनीनाथ. गहिनीनाथ हा गोरखनाथना चेला आहे. मातीना बावला माहीत तयार होईल. नवनाथ कथा आहे ती वाचा तुम्ही, तुम्हाला माहिती. त्यामुळे त्यांनी समाधी जी आक्कड सामा आहे ती मातीने समाधी. सिरमीठ चालत नाही, तडे चुना लागत नाही. ऊन वारा पाणी नदीले पूर्यस त्या मातीने समाधी वाहत नाही. त्या आक्कडसा गावमा बठ्ठा लोकेच ना माटीना घरे. चुना ईट सिरमेट न घर त्या गावमा नाही. अख्खं गाव माटीना घरे. कोणी जर बांध म्हणे ते तडे त्या घरमा काहीतरी नुकसान होत, कोणीतरी मरी जात. आई आक्कडसा गहिनीनाथनं पवित्र क्षेत्र. तडेन चालणी पुढे नदी सारंगखेडामा गे. सारंगखेडामा दत्त मंदिर आहे. ते महानुभाव पंथाचं मंदिर आहे. एकमुखी दत्त. तुम्हाला माहिती घोडाचा बाजार आशिया खंडना 1 नंबर ना. आता बी काहीतरी 4000 2400 काहीतरी घोडा, म्हणजे 5000 फाईन ते 5 कोटी रुपया किंमत ना घोडाच्या जत्रा माहीतच. ते सारंगखेडा तीर्थ. तडेन पुढे गई प्रकाश आहे. प्रकाश हा मा त्रिवेणी संगम. जसं प्रयाग गंगा जमुना सरस्वती या त्रिवेणी संगम, तसा प्रकाशामा बी त्रिवेणी संगम. तापी गोमाई आणि पुलिंदा. तडे काशीमा सरस्वती गुप्त आहे. आपला प्रकाशामा पुलिंदा नदी गुप्त आहे. असं त्रिवेणी संगम आहे. ते 6 महिन्याने रात पडेल होती म्हणे तो असं सांगतात लोक की दोन्हीकडे मंदिरे बांधायला सुरुवात आहे. ते जे काम पहिले नव्हे ती काशी आणि जे नंतर होईल ती प्रकाश. ते असं सांगतात की त्या काशी महिना मंदिरे पहिले बांधाय घ्या आणि याय उगनात आपलं प्रकाश हा महिना एक मंदिर अपुरं राहिलेत. बठ्ठा मंदिर आहेत. आणि तडे शंकरजीना पिंडी आहेत. हाई अपुरा मंदिर मा महादेवनी पिंड रत्नेश्वर महादेव त्यांनी पिंड उघडीवर आहे. मंदिर नाही त्यांना, ते मंदिर आहे. त्यामुळे ते प्रकाशी होईल. प्रकाशी म्हणजे दुसरी काशी. असा या सगळा तीर्थ आहे. सारंगखेडा आई भगवान श्रीकृष्ण सारंग धनुष्यावर नाव पडेल. त्यानं चतुरंग सेना त्याच जागावर तयार होईल. मनीषन त्या सैन्य तळले त्यांनी सारंगखेडा नाव दिलं कृष्णानं. आणि मग तटेन त्या पुढे द्वारकाला गेले. अशी आई आपली पवित्र तापी नदी. तिना सर्व तीर्थक्षेत्र आहेत. तुम्हाला माहिती आहे, मी आता सांगा की तापी आई सूर्यकन्या. तसा एक सूर्यपुत्र आहे महारथी कर्ण.
तो सूर्यपुत्र आहे, त्यामुळे तापिना भावे. ते असं म्हणतस की कर्णना अंतविधी श्रीकृष्णने तडेच कुवारी भूमी एक कुरुक्षेत्रानं जोडे कुठेतरी असं एक सांगतच तडे करेल. पण दुसरी कथा अशी आहे की कर्णनी अशी इच्छा होती की मनी बहीण तापी आहे, तापीना काठवर म्हणा अंतविधी व्हायला पाहिजे असं त्याने सांगितले. ते लोके काय असं म्हणतात की सुरत हाई सूर्यनगरी, सुरतमा कर्णना अंत्यविधी व्हायले. सुरत खानदेशच आहे, पण ते आता गुजरातमा जायले. पण मला असं मत आहे की अंमळनेर तालुकामा जे सारंग आपला करणखेडा आहे, त्या करणखेडामा तापीना काठवर कर्णना अंतविधी वळवले असे एक मना स्वतःना तर्क आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.